नमस्कार, लायब्ररी सायन्स सेट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. लास्ट लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे आता तुमची नेट एक्झाम जवळ आलेली आहे आणि नेट एक्झामच्या दृष्टीने प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे लास्ट 5 इयरचे क्वेश्चन पेपर टेस्ट सिरीज मी सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये 2017चा आपण सेकंड पेपर पाहिलेला आहे. आता आपण थर्ड पेपर पाहूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन पहा. आयडेंटिफाय द ऑथर ऑफ एसेस ऑफ अन इन्फॉर्मेशन सायंटिस्ट फ्रॉम अमंग द फॉलोइंग. त्यांनी विचारलेलं आहे की एसेस ऑन इन्फॉर्मेशन सायंटिस्ट हे कोणाचं आहे, तर त्याचा आन्सर आहे 3 युजीन गारफिल्ड. एसेस ऑन इन्फॉर्मेशन सायंटिस्ट युजीन गारफिल्ड. आन्सर 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. हु हॅज कॉइन द टर्म इन्फॉर्मेशन सोसायटी फ्रॉम द फॉलोइंग. इन्फॉर्मेशन सोसायटी. आन्सर 2 फीटस मॅशलॉक. हे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हे क्वेश्चन रिपीट केले जाऊ शकतात, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. एसेस ऑन इन्फॉर्मेशन सायंटिस्ट फर्स्ट क्वेश्चन होता, त्याचा आन्सर होतो युजीन गारफिल्ड. सेकंड क्वेश्चन इन्फॉर्मेशन सोसायटी फीटस मॅशलॉक. शॉर्ट ट्रिक्समध्ये अभ्यास करायला शिका. याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, इन्फॉर्मेशन सोसायटी हे कोणाचं एवढंच लक्षात ठेवायचं आहे. फीटस मॅशलॉक. आन्सर 2. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. डान्स हेलिकल स्पिरल कम्युनिकेशन मॉडेल इज. ते कसं मॉडेल आहे असं विचारलेलं आहे. नॉन लिनियर मॉडेल. डान्स हेलिकल स्पिरल कम्युनिकेशन मॉडेल इज अ नॉन लिनियर मॉडेल. आन्सर 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. हा क्वेश्चन आता विचारला जाणार नाही, त्याचा आन्सर आहे 4. कारण 2017 साली जी इफ्लाची वर्ल्ड लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन काँग्रेस होती, त्याची थीम काय होती असा क्वेश्चन आहे. त्यावेळेस विचारले जाणारा क्वेश्चन आता विचारला जाऊ शकत नाही, कारण आता जर विचारलं तर असं विचारतील की 2020 किंवा 2019 किंवा 2020 साली झालेली इफ्लाची वर्ल्ड लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन काँग्रेस ही कशा संदर्भात होती किंवा त्याची थीम काय होती. त्याचा आन्सर आहे 4 लायब्ररीज सोसायटी अशा प्रकारचा हा क्वेश्चन होता. आता विचारलं तर असं विचारतील की यावेळेस म्हणजे 2020 साली इफ्लाची जी वर्ल्ड लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन काँग्रेस झालेली आहे त्याची थीम काय होती. ते नेटवर पाहावं लागेल. असाच क्वेश्चन बघा, मी तुम्हाला ऑनलाईन टीचिंग असं सांगितलं होतं. सेटनेट लर्निंग सेटनेटची तयारी कशी करावी याच्यामध्ये सांगितलं होतं की एकाने मला कमेंटमध्ये विचारलं होतं की ऑनलाईन स्टडी कशी करायची. तर त्याचा आन्सर असा आहे की ऑनलाईन स्टडी म्हणजे काय. तर आता लगेच आपण तुम्हाला इथंच टाकू शकतो. इफ्ला वर्ल्ड लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन काँग्रेस 2020 थीम असं टाकायचं. जे येईल ते का लिहून घ्यायचं. म्हणजे असाच क्वेश्चन विचारणार पण त्याची थीम वेगळी असणार, त्याच्यामुळे आन्सर त्याचं वेगळं असणार. त्यामुळे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात हे पाहण्यासाठी आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच खूप महत्त्वाचे आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग कोलॅबरेटिव्ह नेटवर्क ऑफ रेफरन्स लायब्ररीज. कोलॅबरेटिव्ह नेटवर्क ऑफ रेफरन्स लायब्ररीज. आन्सर 3 क्वेश्चन पॉइंट. आन्सर 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. रिसोर्स डिस्क्रिप्शन अँड ॲक्सेस हा काय आहे, RDAचा फुल फॉर्म आहे. तो IMP आहे. RDAचा फुल फॉर्म देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळं RDAचा फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा. रिसोर्स डिस्क्रिप्शन अँड ॲक्सेस इज डिवायडेड इंटू हाऊ मेनी सेक्शन्स असा क्वेश्चन होता. खूप वेळा हा क्वेश्चन आलेला आहे. IMP क्वेश्चन आहे. 10 सेक्शन्स. आणि याच्यामध्ये हा आपल्याला फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. रिसोर्स डिस्क्रिप्शन अँड ॲक्सेस हा काय आहे, RDAचा फुल फॉर्म आहे. आणि त्याचे सेक्शन्स किती आहेत, हाऊ मेनी सेक्शन, 10 सेक्शन्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. PQR इज द सिग्मा ऑफ ऑपरेटर्स इन प्रेसी बिलॉंग टू. त्याचा आन्सर आहे 3 डिपेंडेंट एलिमेंट्स. PQR काय आहे, डिपेंडेंट एलिमेंट्स आहेत. कशामधले,
प्रेसीचे जे रोल ऑपरेटर्स आहेत त्याच्यामधले PQR हे डिपेंडेंट एलिमेंट्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. अकॉर्डिंग टू APA style manual, a section at the end of the paper that include information that is too detailed for the text of the paper itself and would burden the reader or be distracting or inappropriate is called. त्याचा आन्सर आहे 1 अप्रेंडिक्स. हा क्वेश्चन देखील IMP क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये एवढा मोठा क्वेश्चन पार्ट करत बसायचं नाही, एवढंच लक्षात ठेवायचं, बर्डन द रीडर अप्रेंडिक्स, कारण क्वेश्चनमध्ये तेच खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आणि विचारलेलं आहे बघा त्याच्यामध्ये APA स्टाईल मॅन्युअल. APA स्टाईलचा फुल फॉर्म काय आहे? APA अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. हे देखील लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. क्वेश्चन नंबर 8 आन्सर 1. क्वेश्चन नंबर 9. हु कॉइन द वर्ल्ड मॅनेजमेंट थेअरी जंगल? आन्सर आहे 4 हॅरॉड कुंटज. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग केस इन्क्वायर द ॲप्लिकेशन ऑफ न्यू ISSN? आन्सर आहे 2 चेंज इन पब्लिकेशन मीडियम अँड टायटल. म्हणजेच याच्यामध्ये काय रिक्वायर आहे तर चेंज इन पब्लिकेशन अँड मीडियम अँड टायटल. जे पब्लिकेशन मीडियम आहे आणि टायटल याच्यामध्ये चेंज काय केलेलं आहेत? ISSN न्यू ISSN मध्ये चेंज रिक्वायर्स आहेत. क्वेश्चन नंबर 10 आन्सर 2. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन हॅव इंट्रोड्यूस्ड डिग बाय अ न्यू मोबाईल ॲप्लिकेशन अवेलेबल अ पार्ट ऑफ वर्ल्ड शेअर मॅनेजमेंट सर्व्हिस? डिग बाय अ न्यू मोबाईल ॲप्लिकेशन अवेलेबल ॲज अ पार्ट ऑफ वर्ल्ड शेअर मॅनेजमेंट सर्व्हिस. आन्सर आहे 3 OCLC. डिग बाय हे कोणाचं आहे? OCLCचं आहे. आणि ते काय आहे असं देखील क्वेश्चन विचारला तर ते काय आहे? वर्ल्ड शेअर मॅनेजमेंट सर्व्हिस आहे आणि ते एक न्यू मोबाईल ॲप्लिकेशन आहे. काय आहे ते? एक न्यू मोबाईल ॲप्लिकेशन आहे. कशासाठी? तर कशाचा पार्ट आहे? वर्ल्ड शेअर मॅनेजमेंट सर्व्हिसचा. ते कोणी केलेलं आहे? इंट्रोड्यूस OCLC यांनी केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 11 आन्सर 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. पर्सेंटेज साइन इज यूज्ड इन एन URL टू रिप्रेझेंट? आन्सर 1 स्पेस. पर्सेंटेज कशासाठी असतं URL मध्ये? URLचा फुल फॉर्म युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. पुन्हा एकदा सांगते, URLचा फुल फॉर्म काय आहे? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. त्यातलं पर्सेंटेज काय करतात? रिप्रेझेंट करतात स्पेस. आन्सर 1. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. FRBR-OO वर्जन 2 इज बेस्ड ऑन? आन्सर आहे 4 FRBR, FRAD आणि FRSAD मॉडल्स. FRBR-OO वर्जन 2 इज बेस्ड ऑन. आन्सर 4 FRBR, FRAD आणि FRSAD मॉडल्स. क्वेश्चन नंबर 13 आन्सर 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 14. विच वन ऑफ द फॉलोइंग्स इज नॉट इमेज फॉर्मॅट? आन्सर आहे 2 MPEG नॉट इमेज फॉर्मॅट. मग असा याच्यामध्ये 2 क्वेश्चनची तयार करू शकतो. मग इमेज फॉर्मॅट कोणकोणते आहेत? इमेज फॉर्मॅट TIFF, JPEG आणि GIF हे काय आहेत? इमेज फॉर्मॅट आहेत. आणि MPEG इज नॉट इमेज फॉर्मॅट. क्वेश्चन नंबर 14 आन्सर 2. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट कम अंडर द डोमेन ऑफ डिस्क्रिप्टिव्ह बिब्लोमॅट्रिक्स अँड डिस्क्रिप्टिव्ह स्टडीज? आन्सर आहे 2 नेचर ऑफ इन्फॉर्मेशन कन्वे. नेचर ऑफ इन्फॉर्मेशन कन्वे. डिस्क्रिप्टिव्ह बिब्लोमॅट्रिक्स किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्टडीसाठी डज नॉट म्हणजे कोणत्या याच्यामध्ये येत नाहीत ते? तर नेचर ऑफ इन्फॉर्मेशन कन्वे. आन्सर क्वेश्चन नंबर 15 आन्सर 2. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 16. हाफ लाईफ इज द कॉन्सेप्ट ऑफ लिटररी ग्रोथ इज यूज टू इंडिकेट? आन्सर 1 रेट ऑफ ऑब्सोलेन्स. व्हेरी IMP क्वेश्चन आहे. व्हेरी IMP क्वेश्चन्स
अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन याच्यावर या इयरला सुद्धा मेला सुद्धा याच्यावर एक्झामला पेपरला विचारलं जाऊ शकतं. हाफ लाईन आणि शॉर्ट ट्रिक्समध्ये अभ्यास करायला शिका. हाफ लाईन रेड ऑफ ऑब्सोलेन्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 17. विच सॅम्पलिंग मेथड इज नॉट सुटेबल इफ युनिट मेंबर ऑफ होमोजिनस. आन्सर टू क्लस्टर. क्लस्टर युनिट मेंबर ऑफ होमोजिनस क्लस्टर. याच्यामध्ये बघा सिंपल रँडमसाठी काय आहे इक्वल. सिंपल रँडम इक्वल. सिंपल रँडमसाठी काय आहे इक्वल. सॅटिस्फाईड सबग्रुप आणि सिस्टमॅटिक नॅचरल ऑर्डर. सिस्टमॅटिक नॅचरल ऑर्डर. आणि क्वेश्चन विचारला होता विच सॅम्पलिंग मेथड इज नॉट सुटेबल इफ युनिट मेंबर आर होमोजिनियस. आन्सर आहे टू क्लस्टर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. हर्मेटिस प्रिन्सिपल इज प्रिमली रिलेटेड विथ. आन्सर आहे 1. इंटरप्रिटेशन ऑफ टेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. हाऊ मे वर्किंग ग्रुप्स आर कन्सोल्ड अंडर नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज इंडिया. हाऊ मेनी वर्किंग ग्रुप्स नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज इंडिया. आन्सर आहे 3. 4. 4 वर्किंग ग्रुप्स नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज इन इंडिया. नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज इस्टॅब्लिश 2012. नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज इस्टॅब्लिश 2012. हा देखील क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ UGC ऑफिशियल वेबसाईट. आन्सर नंबर 4. इम्फ्लिबेट. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ UGC ऑफिशियल वेबसाईट. आन्सर 4. इम्फ्लिबेट. इम्फ्लिबेटचा फुल फॉर्म काय आहे इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क. इम्फ्लिबेट इस्टॅब्लिश कधी झालेला आहे 1991. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. Which of the following are the necessary elements of information society? Information society means सूचना समाज घटक. सूचना समाजचे घटक विचारलेत, एलिमेंट्स विचारलेले आहेत. नेसेसरी म्हणजे अतिशय महत्त्वाचे कोणते घटक आहेत. आन्सर 3. A, C and D are correct. A, C and D are correct. Which of the following are necessary elements of an information society? Answer 3. A, C and D are correct. Next question number 22. Which of the following components are essential for national information policy? Answer 2. A and D are correct. Legislation framework and national bibliography is essential for national information policy. Question number 22. Answer 2nd. A and D are correct. Question number 23. Swayam, the free online education was developed by. Swayam, the free online education was developed by. Answer 1. B and D are correct. AICTE and MHRD, Government of India. AICTE and MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी स्वयं ही फ्री ऑनलाईन एज्युकेशन काय केलेलं आहे डेव्हलप केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 23. आन्सर 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. विच ऑफ द फॉलोइंग आर द ॲक्टिव्हिटीज ऑफ नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज. आन्सर 2. B and D are correct. Capacity building and setting up of model libraries. Capacity building and setting up of model libraries या काय आहेत नॅशनल मिशन ऑन लायब्ररीजच्या काय आहेत ॲक्टिव्हिटीज आहेत. नॅशनल मिशन ऑन लायब्ररीजची स्थापना 2012 साली झालेली आहे. आणि कॅपॅसिटी बिल्डिंग अँड सेटिंग अप ऑफ मॉडल लायब्ररीज हे काय आहेत ॲक्टिव्हिटीज आहेत नॅशनल मिशन ऑन लायब्ररीजच्या.
Question number 24, answer 2. Question number 25. Which of the following indicate the purpose of reference list and in the thesis and dissertation? पर्पज कोणते आहेत, हेतू कोणते आहेत पर्पज म्हणजे? आन्सर 1, A and B are correct. Allows author to credit the work of others that directly infuse the present work, and second, give interest readers the information necessary to identify and retrieve the source. हे काय आहेत, पर्पज आहेत, थिसिस अँड डिझर्टेशनचे पर्पज आहेत. क्वेश्चन नंबर 25, आन्सर 1, A and B are correct. आन्सर आहे 1, A and B are correct. Next question, question number 26. Which of the following are the products of chemical abstract service? हा देखील IMP क्वेश्चन आहे, विचारला जाऊ शकतो केमिकल अब्स्ट्रॅक्ट सर्व्हिसवर. आन्सर 1, A and C are correct. सायन्स फाइंडर अँड मेथड्स नाऊ. हे काय आहेत, सायन्स फाइंडर अँड मेथड्स नाऊ. A and C are correct. Question number 27, 26, आन्सर 1, A and C are correct. सायन्स फाइंडर अँड मेथड्स नाऊ हे काय आहेत, प्रोडक्ट्स ऑफ केमिकल अब्स्ट्रॅक्ट सर्व्हिस. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27. Which of the following roles does a library have in the information transfer cycle? Information transfer cycle. आन्सर आहे 3. आन्सर 3, A and D are correct. Information organization and control and secondary distribution हे काय आहेत, roles does a library have in information transfer cycle. Question number 27, answer 3, A and D are correct. Next question, question number 28. Who among the following are associated with established theories of reference service? Answer 2, B and D are correct. जेम्स वायर अँड सॅम्युएल रुथेस्टिंग हे ह्यांनी काय केलेले आहे, त्यांच्या थेरीज आहेत रेफरन्स सर्व्हिसबाबतच्या. जेम्स वायर यांनी थेरी जी काढलेली होती ती 1930 साली त्यांनी रेफरन्स थेरी काढली होती, आणि सॅम्युएल रुथेस्टिंग यांनी 1960 साली काढलेली होती. क्वेश्चन नंबर 21, आन्सर 2, B and D are correct. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29. विच ऑफ द फॉलोइंग आर रिलेटेड टू सुगम्य पुस्तकालया? सुगम्य पुस्तकालयाशी रिलेटेड कोणते आहेत असं विचारलेलं आहे. आन्सर आहे 2. आन्सर 2, A, B and C are correct. An online platform that makes accessible the content available to print disabled people. लक्षात ठेवण्यासाठी याच्यामध्ये लक्षात ठेवायचं लगेच, प्रिंट डिसेबल पेपर क्रिएट बाय डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी, मिनिस्ट्री ऑफ सोशल ज्युरिस्टिक अँड एम्पॉवरमेंट GOI अँड पावर्ड बाय TCS ॲक्सेस. तर विच ऑफ द फॉलोइंग आर रिलेटेड टू सुगम्य पुस्तकालया? आन्सर A, B and C are correct. A, B and C are correct. Answer 2. Next question, question number 30. Entropy is the concept of information science is. Answer 4. B, C, D are correct. Answer 4, B, C, D are correct. Measure of unpredictability of the state or equability of its average information content and average amount of information product by probability, static source of data and way of measure diversity. Question number 30, answer 4, B, C and D are correct. B, C, D are correct.
Answer 4. Next question. Question number 31. Control vocabularies fall broadly into following categories. Answer 3. A, B and D are correct. Subject heading list, thesauri and ontology. कंट्रोल व्होकॅब्युलरीमध्ये काय काय येतं? सब्जेक्ट हेडिंग लिस्ट, थिसोरी अँड ऑन्टॉलॉजी. क्वेश्चन नंबर 31. आन्सर 3. A, B and D are correct. Next question. Question number 32. Which of the following are the components of barcode symbol? Which of the following are the components of barcode symbol? बारकोड सिम्बॉल, बारकोडची स्थापना इस्टॅब्लिश कधी झालेला आहे? 1970 पासून. बारकोडची स्थापना ही 1970 पासून झालेली आहे. त्याचा आन्सर आहे 3. B and D are correct. Which of the following are components of barcode symbol? Answer 3. B and D are correct. Quit zone and smart characters. Quit zone and start character. B and D are correct. Quit zone and start characters. Components of barcode symbol. Establish 1970. Next question. Question number 32. Answer 3. Question number 33. Embargo is the concept of book trade is. Embargo is the concept of book trade is. Answer 1. C and D are correct. Answer 1. C and D are correct. A limitation on access to resource placed by publisher and a limitation on access to resource usually to prevent the cancellation of individual subscription. Embargo in the book trade is a limitation on access to resource placed by the publishers and a limitation on access to the resource usually to prevent the cancellation of individual subscription. Question number 33. Answer 1. C and D are correct. Next question. Question number 34. Which of the following are research information management system? Research information management system. Answer 3. A, C and D are correct. Pure, convenient and Vivo हे काय आहेत? रिसर्च इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम्स आहेत. क्वेश्चन नंबर 34. आन्सर 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 35. विच ऑफ द फॉलोइंग्स आर द ओपन ॲक्सेस इनिशिएटिव्ह ऑफ इन्फ्लिबेट? ओपन ॲक्सेस इनिशिएटिव्ह ऑफ इन्फ्लिबेट. आन्सर 4. A and C are correct. शोधगंगा and Infot. A and C are correct. शोधगंगा and Infot हे काय आहेत? ओपन ॲक्सेस इनिशिएटिव्ह टू इन्फ्लिबेट्स आहेत. इन्फ्लिबेटचा फुल फॉर्म मगाशी सांगितला होता, इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क. आणि शोधगंगाचं काय आहे? युनियन कॅटलॉग हे पण कोणाचंच आहे? शोधगंगा इन्फ्लिबेटचंच आहे. आणि ओपन ॲक्सेस इनिशिएटिव्ह शोधगंगा अँड इन्फोट. क्वेश्चन नंबर 35. आन्सर 4. A and C are correct. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 36. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्बेडेड प्रोसेसर्स? Answer 1. A, B and D are correct. Microcontroller, digital signal processor and Intel Xeon. A, B and D are correct. Question number 36. Which of the following are embedded processor? Answer 1. A, B and D are correct. Next question पाहूया. Question number 37.
जुबली द यूजर बिहेवियर इन इन्फॉर्मेशन सीकिंग लॉन्गिट्युडिनल इव्हॅल्युएशन ऑफ इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन सर्व्हिस 6.2. तर त्याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 37. आन्सर आहे बी. सेकंड, ए अँड बी आर करेक्ट. प्रिडिक्ट मॉनिटर अँड कॅरेक्टर्स ISB इन रिलेशन टू EIS. EISचा फुल फॉर्म इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन सर्व्हिस. आणि प्रोव्हाइड इन्युमिलेटिव्ह अँड कॉन्स्टिट्युशनल पिक्चर्स बिल्ड अप ओव्हर टाइम टू युजर्स अँड नॉन युजर्स. ए अँड बी आर करेक्ट. आन्सर आहे 2. क्वेश्चन नंबर 37. आन्सर 2. जुबली हे काय आहे? एक इव्हॅल्युएशन ऑफ इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन सर्व्हिस आहे. हे देखील महत्त्वाचं आहे की जुबली हा प्रोजेक्ट काय आहे? इव्हॅल्युएशन ऑफ इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन सर्व्हिस. क्वेश्चन नंबर 37. आन्सर 2. ए अँड बी आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत? पब्लिक लायब्ररी ॲक्ट्स काय करायचे आहेत? इयरनुसार लावायचे आहेत. त्याचा आन्सर आहे 1. फर्स्ट बी, हरियाणा पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1989. नंतर सी, ओरिसा पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 2002. नंतर डी, लक्षद्वीप पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 2007. आणि छत्तीसगड पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 2008. छत्तीसगड पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 2008. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 38. आन्सर 1. फर्स्ट बी, हरियाणा पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1979. नंतर सी, ओरिसा पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 2002. डी, लक्षद्वीप पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 2007. अँड छत्तीसगड पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 2008. क्वेश्चन नंबर 38. आन्सर 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. हे देखील आपल्याला सिक्वेन्सनुसारच लावायचं आहे. आन्सर त्याचाही 1च आहे. फर्स्ट सी, कलकत्ता पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1836. कलकत्ता पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1836. नंतर ए, कोन्नेमारा पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1896. नंतर डी, बडोदा सेंट्रल लायब्ररी 1910. आणि दिल्ली पब्लिक, शेवटी बी, दिल्ली पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1951. दिल्ली पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1951. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 39. आन्सर 1. सी, कलकत्ता पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1836. ए, कोन्नेमारा पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1896. अँड डी, बडोदा सेंट्रल लायब्ररी 1910. अँड दिल्ली पब्लिक लायब्ररीज 1951. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. अरेंज द फॉलोइंग लॉज प्रिन्सिपल लोअर टू हायर लेवल. काय विचारलेलं आहे? लोअर टू हायर लेवल ॲज प्रोपाउंड बाय SR रंगनाथन. SR रंगनाथन यांनी जे लोअर टू हायर लेवल सांगितलेले आहेत ते काय करायचे आहेत? आपल्याला लावायचे आहेत. त्याचा आन्सर 1 आहे. फर्स्ट सी, प्रिन्सिपल. बी, कॅनन्स. ए, फंडामेंटल लॉ. अँड 4, बेसिक लॉ. लोअर टू हायर असं सांगितल्यामुळे हे असं आलेलं आहे. फर्स्ट, प्रिन्सिपल, कॅनन, फंडामेंटल लॉ अँड बेसिक लॉ. करताना कसं करायचं? प्रिन्सिपल, कॅनन्स, फंडामेंटल लॉ अँड बेसिक लॉ. शॉर्ट ट्रिक्सने करा. प्रिन्सिपल, कॅनन, फंडामेंटल लॉ अँड बेसिक लॉ. IMP क्वेश्चन आहे हा पण. क्वेश्चन नंबर 40. आन्सर 1. प्रिन्सिपल, कॅनन, फंडामेंटल लॉ अँड बेसिक लॉ. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. आन्सर आहे 1. फर्स्ट बी, चेन इंडेक्सिंग बाय SR रंगनाथन 1933. नंतर ए,
रिलेशन इंडेक्सिंग J.E. फराडेने 1950. चेन इंडेक्सिंग बाय S.R. रंगनाथन 1933. रिलेशनल इंडेक्सिंग 1950. त्याच्यानंतर सी सब्जेक्ट इंडेक्सिंग J.E. कोट्स आणि नंतर प्रेसी बाय डेरी कॉस्टिंग 1974. प्रेसी बाय डेरी कॉस्टिंग 1974. क्वेश्चन नंबर 41 आन्सर 1. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 42. Arrange from among the following the areas of access point in their proper sequence as given in ISBD. प्रॉपर सिक्वेन्स नुसार काय लावायचे आहेत आपल्याला, हे लावायचे आहेत. त्याचा आन्सर आहे 2. फर्स्ट एडिशन, आन्सर 2 फर्स्ट एडिशन. नंतर मटेरियल स्पेसिफिक डिटेल्स, सिरीज अँड नोट्स. याच्यामध्ये पण कसं करायचं, एडिशन, मटेरियल स्पेसिफिक डिटेल्स, सिरीज अँड नोट्स. असं जर तुम्ही शॉर्ट ट्रिक्सनुसार केलं तर तुमच्या लगेच लक्षात राहील. क्वेश्चन नंबर 42 आन्सर 2. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 43. त्याचा देखील आन्सर काय आहे, 2च आहे. A, B, C and D. अरेंज द फॉलोइंग कनेक्टिंग सिम्बॉल्स ऑफ CC 6th एडिशन. CCच्या 6th एडिशननुसार दे आर द इन्क्रीजिंग ऑर्डिनल व्हॅल्यूनुसार लावायचे आहे आपल्याला. त्याचा आन्सर A, B, C, D आहे. असेटर, बॅकवर्ड ॲरो, फॉरवर्ड ॲरो अँड 0. आन्सर तसंच आहे. फर्स्ट A, B, C and D. असेस्टर, बॅकवर्ड ॲरो, फॉरवर्ड ॲरो अँड 0. क्वेश्चन नंबर 43 आन्सर 2 A, B and C. A, B, C, D. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 44. आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ इंडिकेटर डिजिट ऑफ इंट्राफॅसेट फेज रिलेशन ॲज यूज्ड इन CC 6th एडिशन. CCच्या 6th एडिशननुसार, CC म्हणजेच कोलन क्लासिफिकेशनच्या 6th एडिशननुसार आपल्याला इंट्राफॅसेट फेज रिलेशनचे आपल्याला कीवर्ड्स सांगायचे आहेत. त्याचा आन्सर आहे 1 JKMNR. इंट्राफॅसेट JKMNR. आता इंट्रा या सब्जेक्टचे सांगते मी. इंट्रा सब्जेक्टचे A, B, C, D आणि G हे काय आहेत, इंट्रा सब्जेक्टचे आहेत. ते देखील काय करून ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. क्वेश्चन नंबर 44 आन्सर 1. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 45. अरेंज इन द सिक्वेन्स द फॉलोइंग सब्जेक्ट क्लासेस अकॉर्डिंग टू देअर ऑकरन्स इन द शेड्यूल्स ऑफ DDC 21st एडिशन. DDCच्या 21st एडिशननुसार काय करायचं आहे, आपल्याला ते लावायचं आहे. त्याचा आन्सर आहे 2. फर्स्ट D बिब्लोग्राफिक्स, नंतर जनरल इन्सायक्लोपीडिया, नंतर पब्लिक फायनान्स, नंतर फूड टेक्नॉलॉजी. त्यासाठी DDचे जे संकीर्ण जे 0 ते 10 पर्यंत जे आहेत सबग्रुप्स ते सगळे तुम्हाला पाठ पाहिजेत. क्वेश्चन नंबर 45 आन्सर 2. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 46. अरेंज इन द सिक्वेन्शियल द मास्लो हायरार्चिकली ऑफ नीड्स. क्वेश्चन नंबर त्याचा आन्सर आहे 1 फर्स्ट C सायकोलॉजिकल, D सेफ्टी, सायकोलॉजिकल सेफ्टी, नंतर सोशल आणि 4 इज डीम. सायकोलॉजिकल सेफ्टी, सोशल अँड इज डीम. लक्षात ठेवायचं PSSE सायकोलॉजिकल सेफ्टी, सोशल अँड इज डीम. क्वेश्चन नंबर 46 आन्सर 1. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 47. अरेंज इन द सिक्वेन्शियल
फ्रॉम द फॉलोइंग डॉक्युमेंट टायटल्स अल्फाबेटिकली वर्ड बाय वर्ड. बघा किती सोपा प्रश्न आहे. अल्फाबेटिकली म्हणजेच काय, अल्फाबेटनुसार लावायचं आहे, ABCDनुसार लावायचं आहे. त्याचा आन्सर 3 आहे. फर्स्ट C, नंतर A, नंतर B आणि नंतर D. क्वेश्चन नंबर अरेंज करायचं आहे आपल्याला कशानुसार, अल्फाबेटिकली करायचे. बुक तर सगळीकडेच आहे, मग त्याच्यामध्ये कोणता अल्फाबेटिकली फर्स्ट नंबर आहे असं पाहून ते अल्फाबेटिकली लावायचं आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन नंबर 47, आन्सर 3. क्वेश्चन नंबर 43, अरेंज द स्टेप ऑफ 8W लिटरसी मॉडल. करेक्ट ऑर्डर एज गिवन बाय अँटने लॅब. त्याचा आन्सर आहे 3. फर्स्ट वंडरिंग, वीबिंग, थर्ड and wishing 4. Question number 48, answer 3. C, A, D and B. हे काय आहेत, 8W लिटरसी मॉडेल आहेत. कोणाचा, अँटनी लॅब यांनी सांगितलेले 8W लिटरसी मॉडेल आहेत. ते कधी सांगितले होते, 1990 साली त्यांनी सांगितलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 49, आन्सर 3 आहे त्याचं. काउंटर ट्रॅकिंग ई रिसोर्स यूज स्टॅटिस्टिक. काउंटर इस्टॅब्लिश 2000. काउंटर इस्टॅब्लिश 2000. अफेक्टिव्ह स्ट्रिंग tracking online use by user category. Link resolver, number of times users connectivity to a resource, and general of citation report impact factor. General of citation report impact factor. Question number 49, answer 3. Question number 50, याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, मॅच द फॉलोइंग कन्सोर्टियम विथ देअर करस्पॉन्डिंग लोकेशन. कन्सोर्टियम्स आपल्याला काय करायचे, लोकेशननुसार लावायचे आहेत. UGC DAE कन्सोर्टियम इंदोर. ERMED इंडिया कन्सोर्टियम न्यू दिल्ली. डेलकॉन DBT ई लायब्ररी कन्सोर्टियम मानसेर गुरगाव. अँड ई शोध सिंधू गांधीनगर अहमदाबाद. क्वेश्चन नंबर 50, आन्सर 1. IMP क्वेश्चन आहे हा आपण. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 51. याच्यामध्ये देखील आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, जोड्याच लावायला सांगितलेले आहेत. त्याचा देखील आन्सर काय आहे, 1च आहे. लिसा प्रोक्वेस्ट LISA ESLIC लिस्टा इबिस्को आणि इंडियन सायन्स अब्स्ट्रॅक्ट निस्केअर. पुन्हा एकदा सांगते, लिसा प्रोक्वेस्ट ILSA ESLIC लिस्टा इबिस्को इंडियन सायन्स अब्स्ट्रॅक्ट निस्केअर. क्वेश्चन नंबर 51, आन्सर 1. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 52. त्याचा आन्सर आहे 4. क्वेश्चन नंबर 54, आन्सर 52, आन्सर आहे 4. फर्स्ट, कॉम्प्रोमाइज इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी. प्रायसी deliberate acts of theft, confiscation of equipment or information, deliberate acts of information extortion, blackmail of information disclosure, and deliberate acts of evasion or trespass, unauthorized access to data. Question number 52, answer 4.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 53, त्याचा देखील आन्सर 3 आहे. पॉलिटिकल मॅप लिमिटिंग टेरिटोरियल बाउंड्रीज, रूट मॅप, रोड्स अँड ब्रिज, फिजिकल मॅप, फीचर्स ऑफ लँड अँड थीमॅटिक मॅप, मायनिंग अँड ॲग्रिकल्चर्स. जे मॅप्स आहेत त्याचे सगळे फीचर्स सांगितलेले त्यांनी. क्वेश्चन नंबर 53, आन्सर 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 54. आन्सर 1. 0 प्रोडक्शन स्टेटमेंट, -1 पब्लिकेशन स्टेटमेंट, -2 डिस्ट्रीब्यूशन स्टेटमेंट अँड -3 मॅन्युफॅक्चर स्टेटमेंट. पुन्हा एकदा सांगते. -0 प्रोडक्शन स्टेटमेंट, -1 पब्लिकेशन स्टेटमेंट, -2 distribution statement and -3 manufacture statement. Question number 54, answer 1. Next question number 55, त्याचा आन्सर आहे 2. Question number 55, answer 2. Announcement, current awareness service, evaluation, state of the art report, document access, translation service and accretion indexing service. Announcement, current awareness service, evaluation, state of the art report, document access, translation service and accretion indexing service. Question number 55, answer 2. Next question number 56, त्याचा देखील आन्सर 3 आहे. कम्युनिकेशन विथ लायब्ररी स्टाफ थ्रू VoIP, virtual reference desks, reference query through email, asynchronous reference service, use of e-resource seeking answer, online reference service and web from reference interview. पुन्हा एकदा रिपीट करते. क्वेश्चन नंबर 56, आन्सर 3. कम्युनिकेशन विथ लायब्ररी स्टाफ थ्रू VoIP, virtual reference desks, reference query through email, asynchronous reference service, use of e-resource seeking answers, online reference service and web from reference interview. Question number 56, answer 3. Next question number 57, त्याचा आन्सर आहे 1. Embargo, publisher restarting one resource access, big deal, large bundle e-journal package of single publisher on discounted price, front list, publisher list of new titles and standing order to authorization of for regular shipment of new editions of specific products. Question number 57, answer 1. Next question number 58, आन्सर आहे 3. जोड्या लावायला सांगितलेले आहेत आपल्याला. Z39.41, printed information of spinach, Z39.63, interlibrary loan data elements, Z39.84, Synentic for digital object identifier,
आणि Z39.85 डिजिटल डब्लिन कोर मेटाडेटा एलिमेंट सेट. Z39.41 प्रिंटेड इन्फॉर्मेशन. Z39.63 इंटरलायब्ररी लोन डेटा एलिमेंट्स. Z39.84 DOI. Z39.85 डब्लिन कोर मेटाडेटा. क्वेश्चन नंबर 58 आंसर 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 59. त्याचं देखील आन्सर काय आहे 2 आहे. काउंटर 2000 साली इस्टॅब्लिश झालेलं आहे. काउंटर जनरल मॅट्रिक्स PLOSALMS, आर्टिकल मॅट्रिक्स ORCID, ऑथर मॅट्रिक्स अँड सोशल मीडिया सायटेशन ऑल मॅट्रिक्स. पुन्हा एकदा रिपीट करते. काउंटर जनरल मॅट्रिक्स PLOS, आर्टिकल मॅट्रिक्स ORCID, ऑथर मॅट्रिक्स अँड सोशल मीडिया ऑल मॅट्रिक्स. हे जोड्या लावायचे क्वेश्चन अतिशय MP आहेत. एका क्वेश्चनमध्ये 4 क्वेश्चनची तयारी होते. त्याच्यामुळे हे क्वेश्चन तुम्ही तोंडपाठच करून ठेवा, म्हणजे तुमची खूप तयारी होईल. क्वेश्चन नंबर 59 आन्सर 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 60. याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, जोड्या लावायला सांगितलेले आहेत. आन्सर आहे 2. ओपन ऑफिस, अपाचे फाउंडेशन, MS ऑफिस, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन, लोटस नोट, IBM अँड iWork, ॲपल. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 60 आन्सर 2. ओपन ऑफिस, अपाचे फाउंडेशन, MS ऑफिस, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन, लोटस नोट, IBM अँड iWork, ॲपल. क्वेश्चन नंबर 60 आन्सर 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 61. जोड्या लावायला सांगितलेले आहेत आणि त्याचा आन्सर आहे 1. व्हॉट इज द रोल ऑफ MOOCs इन इम्पार्टिंग LIS एज्युकेशन. आन्सर 3. फॉर्म्युलेशन ऑफ द प्रॉब्लेम. एज्युकास 2013 सिलेक्टिव्ह instruments can be demotorized via MOOCs. Answer 4. Literature study. MOOCs program will replace distance learning in LIS. Answer 1. Hypothesis. Through MOOCs in advantage majority respond prefer distance learning. Answer D. Answer 2nd. Analytical statement. MOOCs हे काय आहेत, एक ऑनलाईन एज्युकेशन सिस्टमच आहेत जी आपण शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे. आणि ती एज्युकास पण आहे बघा याच्यामध्ये पाठांतर करण्यासाठी. एज्युकासची इस्टॅब्लिश कधीचं आहे 2013. क्वेश्चन नंबर 61 आन्सर 1. क्वेश्चन नंबर 62. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेले आहेत आणि त्याचा आन्सर आहे 1. क्वेश्चन नंबर 62 आन्सर आहे 2. सर्वे मंकी USA, टाइप फ्रॉम स्पेन, क्लाइंट हार्वर्ड, ऑस्ट्रेलिया आणि सर्वे गिझमो कोलोराडो USA. क्वेश्चन नंबर 62 आन्सर 2. क्वेश्चन नंबर 63 आन्सर 1. नॅशनल मिशन ऑन मॅन्युस्क्रिप्ट्स 2003, नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज 2012, नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंट अँड इक्विपमेंट 2007 आणि नॅशनल नॉलेज नेटवर्क 2010. IMP आहे नॅशनल नॉलेज नेटवर्क 2010. नॅशनल मिशन ऑन मॅन्युस्क्रिप्ट्स 2003, नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज 2012, नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंट 2007 and National Knowledge Network 2010. Question number 63 answer 1.
हे काय सांगितलेले आहेत आपल्याला, ट्रू अँड फॉल्सचे क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये काय, हे क्वेश्चन तसेच्या तसे विचारले जात नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला मी जास्त एक्सप्लेनेशन करणार नाही. द कॉपीराइट सिस्टीम बोर्न अँड ब्रेड प्रिंट टेक्नॉलॉजी फेस अँड टेक्नॉलॉजिकल रिव्होल्यूशन इज द एन्व्हायरमेंट. रिझन, द ओल्ड प्रिंट टेक्नॉलॉजी ब्रॉडकास्ट मॉडल ऑफ वन टू मेनी कम्युनिकेशन इज रिप्लेस विथ मेनी टू मेनी ग्लोबल कनेक्टिव्हिटी. आन्सर आहे 3 ट्रू. दोन्ही काय आहेत, ट्रू आहेत. हेच क्वेश्चन असेच्या असे विचारले जात नाहीत, त्याच्यामुळे जास्त स्पष्टीकरण करत नाहीत, फक्त क्वेश्चन नंबर 65. ए ट्रू अँड आर फॉल्स. हे ट्रू आहे आणि हे फॉल्स आहे. Advance of difficult reference questions are usually an outcome of momentary panic in the face of the seemingly reprimanded questions. And reason, reference never adhere to few helpful tips such as developing handy referral system both within and outside the reference area, and fail to establish and the content for the question to counter such panic attack. हे काय आहे, रॉंग आहे. आणि काय आहे, फर्स्ट काय आहे, ट्रू आहे. क्वेश्चन नंबर 65 आन्सर 1. क्वेश्चन नंबर 66. इन कलेक्शन डेव्हलपमेंट पॅम्पलेट्स डू नॉट रिक्वायर फ्रीमेंट रिव्ह्यू लाईक बुक्स अँड जनरल्स. रिझन, पॅम्पलेट्स इन्फॉर्मेशन व्हॅल्यू likely to short lived. Their physical format is usually and subject to rapid determination. A false. Answer है 2. A false but R is true. Next question. Question number 67. The content based indexing technology enable identification of found person in photograph of crowds. Reason, the content based indexing system use all sort of characteristics of the image to guess what it is about. आन्सर आहे 4. दोन्ही काय आहेत, ट्रू आहेत. या क्वेश्चनमध्ये जास्त वेळ वाया घालवायचा नाही, कारण हे क्वेश्चन असेच्या असे कधीच विचारले जाऊ शकत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 68. इन गोल्डन ओपन ॲक्सेस cost are not transferred to author. Reason, golden open access journal publish peer-reviewed article without paid subscription barriers for their readers. Answer 2. A false but R is true. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे, गोल्ड ओपन ॲक्सेस जर्नल हे काय आहे, पीर रिव्ह्यूड आर्टिकल्स आहेत. क्वेश्चन नंबर 68 आन्सर 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 69. त्याचा देखील आन्सर ट्रूच आहे, 2 आहे. ए फॉल्स बट आर इज ट्रू. जे ट्रू आहे ते आपण वाचूया. QR इज 2 डेसिमिनेशन कोड. QR हे काय आहे, 2 डेसिमिनेशन कोड आहे. लार्ज कॅपॅसिटी फॉर स्टोरेज. QR large capacity for storage. These codes hold information both horizontally and vertically and can be scanned by users smartphones at ease. QR कोड काय आहे, 2 डेसिमिनेशन कोड्स आहे आणि लार्ज कॅपॅसिटी स्टोरेज असतं त्याच्यामध्ये, आणि ते स्कॅनिंगसाठी महत्त्वाचं असतं. स्कॅनिंग करण्यासाठी QR कोडची गरज असते. क्वेश्चन नंबर 69 आन्सर 2. Question number 70. A true but R is false. Libraries usually prefer to provide access to e-content for the users via a proxy server, allowing authorized libraries users to access content from outside the physical confines of a library. A true but R is false. Question number 70 answer 3. Next question number 71. आन्सर आहे 2. बोथ A and R दोन्ही ट्रू आहेत. हे वेब असेंब्ली पीपल फ्रेंडली इन्फॉर्मेशन आहे. वेब असेंब्ली हे ट्रू आहे आणि रिझन सांगितलेलं आहे. अ वेब लँग्वेज ट्रान्सफॉर्म द वे people use their device and the web making application
आर मोर ॲक्सेसिबल टू पीपल ॲट इज ऑल ओव्हर द ग्लोब. बोथ ए अँड आर दोन्ही कशा आहेत, ट्रूज आहेत. क्वेश्चन नंबर 71 आन्सर ट्रू. 2. क्वेश्चन नंबर 72. Grounded theory methods in qualitative research start from same set of assumption as traditional qualitative research design. Grounded theory काय आहे, एक काय आहे क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे. आणि रिझन द इंडक्टिव्ह नेचर ऑफ दिस ग्राउंडेड थेअरी मेथड्स अलाउ द की इश्यूज इम्बार्ज रॅदर दॅन फोर्स देम इन टू प्री कन्व्हिनियंट कॅटेगरीज. आन्सर आहे 4 ए फॉल्स बट आर इज ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 73. द फंडामेंटल नीड ऑफ हायपोथिसिस इज टू गाईड साऊंड रिसर्च. ट्रू आहे. विदाउट हायपोथिसिस रिसर्च फोकस अँड डू नॉट बिकम अ रँडम इम्पिरियल वंडरिंग. आन्सर 1 ए इज ट्रू बट आर इज false. Question number 74. Traditional knowledge resource classification TKRC is an innovative structure classification system useful for the systematic arrangement, dissemination and retrieval of all subject. Reason, it is structure based on international patent classification. याचा आन्सर आहे 3 ए फॉल्स बट आर इज ट्रू. पण याच्यामध्ये आपल्याला हा फुल फॉर्म लक्षात घेण्यासारखा आहे. TKRCचा फुल फॉर्म ट्रॅडिशनल नॉलेज रिसोर्स क्लासिफिकेशन. क्वेश्चन नंबर 74 आन्सर 3. क्वेश्चन नंबर 75 त्याचा देखील आन्सर काय आहे, आपल्याला आयडेंटिफाय द रिसोर्स शेअरिंग अँड डॉक्युमेंट डिलिव्हरी प्रिन्सिपल ॲज गिवन बाय इफ्ला. इफ्लाचं काय करायचं आहे, हे करायचं आहे. त्याचा आन्सर काय आहे ए अँड डी आर करेक्ट. आन्सर 3 A and D are correct. Each country should accept responsibility for providing access to its own publication to any other country. हे काय आहेत, आयडेंटिफाय द रिसोर्स शेअरिंग अँड डॉक्युमेंट डिलिव्हरी प्रिन्सिपल्स ॲज गिवन बाय इफ्ला. इफ्लाचे डॉक्युमेंट डिलिव्हरी प्रिन्सिपलचे रिसोर्स शेअरिंगचे प्रिन्सिपल्स आहेत. आणि डी इच कंट्री शूड एम टू डेव्हलप अँड इफिशियंट नॅशनल रिसोर्स शेअरिंग systems. क्वेश्चन नंबर 75 आन्सर 3 ए अँड डी आर करेक्ट. इथे आपली नोव्हेंबर 2017ची थर्ड पेपर संपलेला आहे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे अतिशय महत्त्वाचे आहेत. अभ्यासाला लागा, कारण एक्झाम 2 महिन्यावर आलेली आहे. आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.